नमस्कार, मी अतुल काळे. आज मी सांगणार आहे 2 महिन्यात मी 92 किलोवरून 74 किलोवर कसं आलो. साधारण माझं वजन 91.5 15 सप्टेंबर रोजी होतं आणि त्याच्यानंतर 2 महिन्यामध्ये माझं वजन 74 किलोवर आलेलं आहे. तर याच्यासाठी मी काय केलं हे मी थोडक्यात सांगणार आहे. मी बेसिक 2-3 गोष्टी सांगतो. त्याच्यामध्ये एक आहे बटाटा, तांदूळ, त्याच्यानंतर तुम्हाला मैदा आणि साखर. हे 4 पदार्थ पूर्णपणे वर्ज्य करायचे आहेत. यापासून बनलेला कोणताही पदार्थ मी या काळात खाल्ला नाही आणि याच्यानंतर पण मी तो खूपच लिमिटेड प्रमाणात खाणार आहे. दुसरं म्हणजे तुम्हाला जेवणाच्या वेळा पाळायच्या आहेत. त्याच्यामध्ये 3 प्रकारच्या पद्धती तुम्ही अवलंबू शकता. पहिला जो प्रकार आहे त्याच्यामध्ये सकाळी 9 वाजता जेवण, संध्याकाळचं 6 ते 7 वाजेपर्यंतचं जेवण. दुसरा प्रकार आहे सकाळचं 9 वाजताचं जेवण, त्याच्यानंतर दुपारचं 2 वाजता जेवण, त्याच्यानंतर डायरेक्ट दुसऱ्या दिवशी सकाळी जेवण. तिसरा प्रकार आहे तो जास्त दिवस नाही करू शकत, वजन कमी होईपर्यंत करून नंतर तुम्ही दुसऱ्या आणि पहिल्या प्रकारावर येऊ शकता. तिसरा जो प्रकार आहे तो सकाळी जेवण 9च्या आसपास, त्याच्यानंतर डायरेक्ट दुसऱ्या दिवशी सकाळी जेवण. हे तुम्ही जास्त काळ नाही करू शकत. तुमचं वजन कमी झाल्यानंतर तुम्ही दुसऱ्या प्रकारात येऊ शकता, जे सकाळी 9 वाजता जेवण आणि दुपारी 2ला जेवण, त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी. त्याच्यानंतर तुम्ही काही काळानंतर पहिल्या टप्प्यावर येऊ शकता, सकाळी 9 वाजता आणि संध्याकाळी 7 वाजता जेवण. हे केल्यानंतर तुमचं वजन परत कधीच वाढणार नाही आणि कायमस्वरूपी तुमचा पोटाचा घेर कमी झालेला असेल आणि तुमचं वजन आटोक्यात असेल आणि तुम्हाला तुमच्या शरीरावर चरबी वाढणार नाही. मी सांगितलेले 4 पदार्थ ते वर्ज्य करून किंवा त्याचे प्रमाण कमी करून बाकी तुम्हाला आहारामध्ये प्रोटीनयुक्त पदार्थ वाढवायचे. जसं की तुम्हाला कडधान्ये खायचे आहेत. कडधान्यामध्ये असेल मटकी असेल, मूग असेल, वाटाणे असतील, हरभरे, असे पदार्थ. दुधाचं प्रमाण, दह्याचं प्रमाण, त्याच्यानंतर जे नॉन व्हेजिटेरियन असतील त्यांनी एग व्हाईट, अंड्याचा पांढरा भाग, असे पदार्थ तुम्ही आहारात जास्त वाढवायचे आणि कार्बोहायड्रेट असणारे जसं चपाती, भाकरी हे पदार्थ कमी करायचे. एवढं एवढं केलं तर तुम्हाला फरक जाणवेल. जितका तुम्ही जास्त लक्ष देऊन हे कराल तितकं तुमचं वजन कमी होणार आहे तेवढ्या वेळात. जेवढं तुम्ही याच्यात स्ट्रिक्टली पाळाल तेवढा तुम्हाला रिझल्ट चांगला मिळणार आहे. धन्यवाद.